एका निसर्गरम्य गावात रामराव आणि सुमनबाई हे शेतकरी दाम्पत्य त्यांच्या 40 एकर शेतात बांधलेल्या घरावर आनंदाने राहत होते। रामराव हे गावात अत्यंत मनमिळाऊ म्हणून ओळखले जात होते। मात्र अचानक 2 महिन्यांपासून त्यांच्या वागण्यात कमालीचा बदल झाला होता। जो माणूस नेहमी पारावर बसून गप्पा मारायचा तो आता लोकांशी नजर मिळवणंही टाळू लागला होता। त्यांची पत्नी सुमनबाई यांनी तर घराबाहेर पडणंच बंद केलं होतं। त्या फक्त रात्रीच्या वेळी अंधारात बाजाराला येत आणि कुणाशीही न बोलता गुपचूप निघून जात। संशयास्पद हालचाली आणि गावकऱ्यांचा संशय। गावकऱ्यांना त्यांच्या या बदललेल्या वागण्यामुळे संशय येऊ लागला। रामरावांचा लहानपणापासूनचा मित्र सुरेश यानं त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला, पण रामरावांनी त्याला साधं उत्तर न देता तिथून हकलून दिला। दरम्यान शेजारच्या शेतकऱ्यांनी रामरावांच्या शेतात रात्रीच्या वेळी काही संशयास्पद हालचाली पाहिल्या होत्या। मध्यरात्री एखादी जीप यायची, काही सामान घरात नेलं जायचं आणि काही बाहेर काढले जायचे। जेव्हा शेजाऱ्यांनी विचारणा केली तेव्हा रामरावांनी त्यांना अत्यंत कठोर शब्दात गप्प केले। एके रात्री रामरावांच्या घरातून आरडाओरडाने किंचाळण्याचा आवाज आल्यावर गावकऱ्यांनी पोलिसांना कळवलं। पोलिसांनी सायरन न वाजवता शेतात धाड टाकली। घराचा दरवाजा तोडून आत गेल्यावर पोलिसांना धक्काच बसला। तिथं रामरावांचा मृतदेह छताला लटकलेला होता आणि सुमनबाई कोपऱ्यात भीतीनं थरथर कापत बसल्या होत्या। झडती घेताना पोलिसांना एका खोलीच्या फरशांमध्ये काहीतरी वेगळेपणा जाणवला। त्या फरशा उचलल्यावर जमिनीखाली जाण्यासाठी एक गुप्त रस्ता आणि पायऱ्या सापडल्या। त्या गुप्त तळघरात उतरल्यावर पोलिसांचे डोळे पांढरे झाले। ते केवळ तळघर नव्हते तर तो चक्क बनावट नोटा छापण्याचा कारखाना होता। तिथं प्रिंटर्स, शाई आणि जवळपास 40 लाखांच्या बनावट नोटांचं बंडल सापडलं। सुमनबाईंनी रडत रडत पोलिसांना सत्य सांगितलं। 2 महिन्यापूर्वी 4 सशस्त्र गुंड त्यांच्या घरात घुसले होते। त्यांनी रामराव आणि सुमनबाईंच्या मुलाचा आणि नातवाचा फोटो दाखवून त्यांना धमकी दिली की जर आम्हाला तळघर खोदू दिलं नाही किंवा ही गोष्ट कोणाला सांगितली तर तुमच्या मुलाबाळांना संपवून टाकू। कुटुंबाच्या जीवाच्या भीतीनं हे दाम्पत्य 2 महिने दहशतीत जगत होते। गुंड रोज रात्री यायचे आणि पहाटेपर्यंत नोटा छापण्याचं काम करायचे। त्या रात्री रामरावांचा गुंडांशी काही वाद झाला आणि त्यातूनच ही भयानक घटना घडली। ही घटना जरी गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील असली तरी तिथं महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी एक इशारा आहे। शेतात एकटे राहणारे लोक गुन्हेगारांचे सोपे लक्ष ठरू शकतात। व्हिडिओच्या शेवटी आवाहन करण्यात आलंय की जर कोणी तुम्हाला पैशाचं आमिष दाखवत असेल किंवा भीती दाखवून तुमच्या जागेचा गैरवापर करत असेल तर घाबरून गप्प बसू नका। वेळीच पोलिसांशी संपर्क साधा जेणेकरून तुमचे कुटुंब सुरक्षित राहील।